नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना मस्त असा कुरकुरीत बटाट्याचे भजे कसे करायचे ते मी इथे दाखवणार आहे। खूप साऱ्या काही टिप्स आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत आणि साधी सोपी जरी वाटत असेल ही रेसिपी तरी पण या चुका आपण ज्या नेहमी करतो त्या कशा टाळायच्या इथे मी तुम्हाला सांगितलंय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी आता हे आपले बटाटे चिरायचं राहतं ना हे मशीन हे घेतलेलं आहे मी। तर इथे आपण बटाटे घेतोय। याचे साल मी काढलेले नाहीये, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काढू शकता। आता याच्याने ना एकसारखे होतात म्हणून मी हे घेतलेलं आहे। तुम्ही ना सुरीने किंवा वेळेने पण करू शकता। तुम्हाला दाखवते मी किती छान मस्त होतात। हे बघा असे एकसारखे होतात। आता इथे मी हे सगळे करून घेते असे जवळून दाखवते। बघा किती छान मस्त झालेले ते आपले हे काप। बघा आता इथे मी पाणी घेतलेलं आहे एका बाउल मध्ये, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। कधी पण आहे ना बटाट्याचे भजे करताना आहे ना बटाटे असे किसले का लगेच पिठामध्ये नाही टाकायचे, असं याच्यात टाकायचे। म्हणजे काय होतं की याला आहे ना चव येते मस्त। तळल्यानंतर असे थोडे आळणी लागतात ना बटाटे, ते लागणार नाही मग। बघा आता हे आपण एक 10 मिनिटांसाठी ठेवून देऊ। इथे एक बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। 1 कप बेसन घेतलेलं आहे, त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आपल्याला। चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग, लाल तिखट, आणि चिमूटभर सोडा। तर इथे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय। पहिले पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचंय, एकदम नाही टाकायचं, जास्त पाणी नाही लागत। आणि ना मेन काय असतं माहिती का, याला आहे ना फेटायचं नाही। फेटलं की मग हे आपल्या केक सारखं होतं, मग त्यापेक्षा आहे ना असे कुरकुरीत होत नाही मग भजे। म्हणून माशा आहे ना फक्त आपल्याला पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचंय। दाखवते मी तुम्हाला पुढे किती लागतं काय ते। हे बघा अजून आपल्याला पाणी लागेल। खूप घट्ट आहे, असं घट्ट जर मळलं ना तुम्ही पीठ जर घेतलं ना मग ते असं कडक होतील। फुलणार तर नाही पण मग ते कुरकुरीत पण होणार नाही। त्यामुळे व्यवस्थित असं याचं बॅटर पाहिजे। जरी सोपी असली ना ही रेसिपी तरी याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या काही टिप्स आहेत, त्या इथे मी तुमच्या सोबत शेअर करते। म्हणजे तुमचे पण बटाट्याचे भजे आहेत ना एकदम मस्त असे कुरकुरीत होतील, असे बसणार नाही किंवा फेल होणार नाही तुमचे भजे। हे बघा असं पाहिजे आपल्याला बॅटर। हे बघा आता हे आपण थोड्या वेळ साईडला ठेवू। तर इथे आपण हे बटाटे घेतलेले, आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे। त्याचं कारण असं की आपण असेच लगेच पिठामध्ये न टाकता हे ना असे थोडेसे आपल्याला निथळून घ्यायचे। बघा असे निथळून घ्यायचे, म्हणजे मग काय होतं की पिठाला जास्त पाणी सुटत नाही। आता हे 5 मिनिटांसाठी आपण असंच ठेवून देऊ। हे बघा इथे तेल पण छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये एकदम 4 ते 5 असे टाकून घ्यायचे। हे बघा असे करायचे, टाकायचे। खूप छान मस्त होतात, कुरकुरीत होतात एकदम। टम्म
फुगतात एकदम मस्त। हे बघा कसे मस्त टम्म फुगलेले ते बघा। खूप छान मस्त होतात, एकदम कुरकुरीत होतात ते भजे। हे मी काढून घेते, बघू शकता आवाज पाहतो मी किती छान झालेला आहे, एकदम कुरकुरीत झालेले ते। बघा किती छान मस्त झालेले ते, बघू शकता तुम्ही। हे बघा किती टम्म फुगलेले आहे बघा, एकदम पुरी सारखे टम्म फुगतात। जवळून दाखवते। चला तर मग आता मी याच पद्धतीने सगळे करून घेते। बघा किती छान मस्त झालेले ते, अजिबात तेलकट नाही काय नाही बघा। एकट्याने तोडून दाखवते तुम्हाला। हे बघा किती छान मस्त पोकळ झालेले आतून, बघा मस्त झालेले। बघा आपले मस्त असे छान कुरकुरीत बटाट्याचे भजे तयार आहे, बघू शकता तुम्ही मस्त छान झालेले। बघा इथे मस्त छान असे आपले कुरकुरीत टम्म फुगलेले बटाट्याचे भजे इथे आपण बनवून तयार केलेले ते। इथे काही छोट्या टिप्स मी इथे सांगितले आहेत तुम्हाला, त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा माझ्या चॅनलला। तर तुम्ही जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू।